नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतंच आयोगाने तलाठी भरती जी आहे MPSCच्या गट क मधून भरण्याचं जाहीर केलेलं होतं आणि 1539 जागांची तलाठी भरतीची ॲड जी आहे तर ती नुकतीच आयोगानं जाहीर केलेली आहे. म्हणजे संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 ची ॲड ऑलरेडी आलेली आहे आणि काल याच्यामध्ये तलाट्यासह 9 संवर्गाचा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये तलाट्याच्या 1539 एवढ्या जागा आहेत आणि 2026 ची संयुक्त गट क पूर्व परीक्षेची ॲड जी आहे तर ती 5707 एवढ्या जागांची झालेली आहे. आता वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती, Instagramवरती, YouTubeवरती तलाठी भरतीच्या बाजूनं जो काही सगळा तुम्हाला काय म्हणतो एक पर्स्पेक्टिव्ह उभा केला जात आहे. तर त्याच्याबद्दल बरेचसे लोकांनी बोललेत. आपणही आज बोलणार आहोत. नक्की पूर्व काय आहे, मुख्य काय आहे किंवा तलाठी भरती परीक्षेचं स्वरूप कसं असेल, याच्याबद्दल मी सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्या अगोदर म्हणजे हे गट क मध्ये तलाठी ॲड करण्याच्या अगोदर ही तलाठी भरती प्रक्रिया जी आहे, तर ती ऑनलाईन स्वरूपात म्हणजे CBT स्वरूपात सरळ सेवा पद्धतीनं होत होती. म्हणजे तुम्हाला एकच पेपर असायचा, एक पेपर ऑनलाईन पद्धतीनं झालेला आहे आणि पेपर झाल्यानंतर मग नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क्स लागायचे आणि मग तुम्हाला ती पोस्ट मिळायची. तो पेपर जो होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग, GS आणि GK असे 4 पोर्शन होते आणि पेपर एकच होता. परंतु आत्ता ही तलाठी भरती जी आहे तर MPSCच्या गट क मध्ये गेल्यामुळं आत्ता मेजर चेंजेस झालेले आहेत. म्हणजे तलाठीची पूर्व परीक्षा होईल, तलाठीची मुख्य परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षेच्या मार्कांवरती कट ऑफ लागेल. तुम्ही जर का त्या कट ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे असाल तर तुम्हाला ती पोस्ट मिळेल. म्हणजे 1539 जागांपैकी एक जागा तुम्हाला मिळू शकते. तर या बाजूनं तलाठी भरतीचा तलाठ्याचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, मुख्य परीक्षेची परीक्षा योजना काय आहे किंवा पूर्व परीक्षेची परीक्षा योजना काय आहे आणि याच्यासाठी महत्त्वाची पुस्तकं कोणती वाचायला पाहिजेत, या अनुषंगानं माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी Instagramवरती माझ्या VJC स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती आणि सगळीकडे मी शेअर करून देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तिथून तुम्हाला परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती मिळेल. सध्याची लोक सांगतात की सरळ सेवा टाईप आहे, याच्यासाठी एकच पेपर असेल, तर हे पहिल्या डोक्यातनं काढून टाका. कारण हे तलाठी गट क मध्ये गेले तर याचा अर्थ प्री आणि मेन्स अशा 2 परीक्षा होणार आहेत. 2 परीक्षांमध्ये तुमचे 3 पेपर होतील. पूर्व परीक्षेचा 1 पेपर असेल, मुख्य परीक्षेचे 2 पेपर असतील. 2 पेपर त्याच्यामध्ये 1 लँग्वेजचा पेपर आहे आणि 1 GS चा पेपर आहे. या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बदललेली परीक्षा योजना, अभ्यासक्रम आणि कोणती पुस्तकं किंवा बुक लिस्ट महत्त्वाची आहे. तर या 3 गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळं हा व्हिडिओ, हे लेक्चर अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2026 ची भरती आहे. 1539 या एवढ्या मोठ्या जागा ज्या आहेत तर त्या आता भरल्या जाणार आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे MPSC कडून संयुक्त गट क परीक्षेतून ही जी भरती आहे तर ती होणार आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं परीक्षेचं स्वरूप असणार आहे. पुढे मी तुम्हाला परीक्षा योजनेबद्दल माहिती देईनच. पूर्व परीक्षा जी आहे तर ते 100 मार्कांची असणार आहे. त्याच्यामध्ये एकच पेपर पार पडेल. त्याच्यामध्ये आपलं मॅथ्स, रिझनिंग, जिओग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स या सगळ्या सब्जेक्टचा अंतर्भाव मला पूर्व परीक्षा असल्याचं दिसून येतंय. मुख्य परीक्षा आहे, याचे पुन्हा 2 पेपर आहेत. एक पेपर आहे तुमचा भाषेचा, त्याच्यामध्ये 50 प्रश्न मराठीचे आणि 50 प्रश्न इंग्लिशचे असतील आणि दुसरा पेपर आहे GS म्हणून सामान्य अध्ययन पेपर. याच्यामध्ये तुम्हाला आपले जे पूर्व परीक्षेचे ट्रॅडिशनल विषय आहेत तर त्याचा पेपर या GSच्या पेपर त्याचा सिलेबस या GSच्या पेपरमध्ये समाविष्ट होतो. याच्यामध्ये 3 नवीन घटक आहेत. एक आहे GIS, GPS, रिमोट सेन्सिंग आणि ICT. दुसरा घटक आहे ऍक्ट, RTI आणि दुसरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. या 2 कायद्यांचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. आणि तिसरा घटक इथे ऍड होतोय एन्व्हायरमेंट, याचाच अर्थ पर्यावरण. पर्यावरणाचा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. जिओग्राफी तुम्हाला इथं मुख्य परीक्षेला थोडंसं कमी प्रमाणात विचारलं गेल्याचं दिसतंय. 2026च्या पेपरचा अंदाज घेऊन सांगतोय. इथं एन्व्हायरमेंटचं वेटेज जे आहे तर ते तुम्हाला वाढल्याचं दिसतंय. असे मुख्य परीक्षेचे 2 पेपर असतील. याचबरोबर गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेला जो अभ्यासक्रम आहे तोच तलाठी भरतीला असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, तलाठी भरतीसाठी वेगळा सिलेबस आयोगाने जाहीर केलेला नाही. जो गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेला म्हणजे कंबाईंड ग्रुप सी परीक्षेला जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, त्याच अभ्यासक्रमावरती आधारित ही तलाठी भरती होणार आहे. त्याच्यामुळे डोक्यात दुसरं काय असेल की आयोगाने अजून अभ्यासक्रमच दिला नाही, मग ॲडच कशी काढली, हे पहिल्यांदा काढून टाका. गट क चं जे प्रिपरेशन करतायत
किंवा ग्रुप सीचं जे प्रिपरेशन करतायत तर ते आता तलाठी भरती सुद्धा देऊ शकतील. कोणत्याही विषयात पदवी मिळवलेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असेल, डिप्लोमा चालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही डिप्लोमा केलाय तर ती डिग्री म्हणून कन्सिडर केली जात नाही, तर तुमचा डिप्लोमा चालणार नाही. तुम्ही डिग्री केलेला असायला पाहिजे किंवा मग कोणत्याही विषयात तुम्ही पदवी प्राप्त केलेला असायला पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असायला पाहिजे. ग्रुप सी ची ऍड येऊन जवळजवळ 2-3 आठवडे झालेले आहेत. ज्यांनी ऑलरेडी ग्रुप सी साठी फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर पुन्हा डबल फॉर्म भराल, डबल पैसे जातील, त्यामुळे पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही. 31 जुलैपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे, 5 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंडही केलेला आहे, तर तुम्ही ते आरामात फॉर्म भरू शकता. तुमची कॅटेगरी निवडा, डोमिसाइल आहे की नाही ते निवडा, नॉन क्रिमिनल आहे की ते नाही निवडा, टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही क्लार्कला सुद्धा इलिजिबल होताय, टॅक्स असेंडला सुद्धा इलिजिबल होताय, आणि जर का नसेल तर 1539 जागांमधली एक जागा तुम्हाला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. ओके, हे परीक्षेबद्दलचे प्राथमिक स्वरूपाचे डाऊट्स होते. आय होप हे तुमचे आता क्लिअर झालेले असावे. ओके, गट क मध्ये परीक्षा गेली, जागा आहेत 1539. गट क चा जो पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम तलाठी या पदासाठी आत्ता असणार आहे, किंवा तलाठी भरती आपण म्हणू त्यासाठी तो अभ्यासक्रम असणार आहे. बघा आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना कशी असेल हे बघा. पूर्व परीक्षेचा एकच पेपर आहे, सामान्य क्षमता चाचणी, म्हणजे एक पेपर, प्रश्नसंख्या आहे 100, गुणां आहेत 100, दर्जा आहे पदवीचा. हे पेपर जो आहे मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वल म्हणजे बायलिंग्वल असेल, 1 तासाचा कालावधी आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच काय एमसीक्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप हा पेपर पार पडणार आहे. बरोबर. आता नकारात्मक गुण पद्धती आहे. अगोदर जी तलाठी भरती झाली त्याला नकारात्मक गुण पद्धती नव्हती, निगेटिव्ह मार्किंग नव्हतं. 100 क्वेश्चन होते, आपण 100 अटेम्प्ट करण्याचं लागलं तर लागलं, नाही लागलं तर बाहेर, अशी परिस्थिती होती. परंतु आता तुमचे चुकीच्या उत्तराकरता 25% गुण, म्हणजेच 4 प्रश्न चुकले तर 1 बरोबर आलेला कट होईल. 25% गुण जे आहेत तर ते आता वजा करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली तरी सुद्धा तो प्रश्न निगेटिव्ह किंवा चुकीचा म्हणून कन्सिडर केला जातील आणि 1/4 गुण जे आहे तर ते वजा केले जातील. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त उत्तर देत बसू नका. ओके, जर का हे 1/4 वगैरे करून जर का तुमच्या गुणांची बेरीज अशी आली 40.50, तर ही अशीच कन्सिडर केली जाईल. म्हणजे 50-40 म्हणजे इथं 50 आहे म्हणून 41 होणार नाही. आता असं काय काय लोकांचं आलं 40.05 अशीच कन्सिडर केली जाईल. पुढचा किंवा मागचा अंक कन्सिडर केला जाणार नाही. जर का अपूर्णांकात बेरीज आली तर ती अपूर्णांकातच राहील. मग अशा प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असतील तर अशा प्रकारे नकारात्मक गुण पद्धती लागू केली जाणार नाही. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही किंवा तिथं सर्कल डार्कच केला नाही तर मग ते निगेटिव्ह मार्किंग मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. तलाठी भरतीच्या बाजूनं हे लक्षात ठेवा, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 बरोबर आलेला प्रश्न मायनस होणार, तेवढे गुण म्हणजेच काय 25% गुण जे आहेत तर ते तुमचे आत्ता मायनस होणार आहेत पूर्व परीक्षेच्या बाबतीत. आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघा काय काय आहे. इतिहासाच्या बद्दल ते काय काय विचारणार आहेत. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. कंबाईनला महाराष्ट्राच्या इतिहासावरती खूप जोर दिलेला आहे, खूप भर दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे भूगोल. भूगोलामध्ये ते महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमापन, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी जॉग्राफीच्या बाजूने त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. पुन्हा अजून एकदा सांगतो, जॉग्राफीच्या अभ्यासामध्ये भारताच्या भूगोलावरती खूप कमी प्रश्न येतात. 4 टॉपिक आहेत त्याच्यावरती पण प्रश्न आला तर येतो, शक्यतो भारताच्या भूगोलावरती प्रश्न येत नाही. इथं सगळ्यात जास्त महाराष्ट्राच्या भूगोलाचं वेटेज आहे. आता तर त्यांनी प्रिलिम्सला सुद्धा पर्यावरणावरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. पण लगेच पर्यावरणाचं पुस्तक घेऊन बसायचं का? नाही बसायचं. जे सध्या चालू घडामोडीमध्ये चर्चेत विषय आहेत तर ते विषयांचा याला टच दिला तर तुमचा विषय पर्यावरण तिथं कंप्लीट झाल्याचं तुम्हाला दिसेल. 2 विषय झाले. त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी घटकांवरती प्रश्न विचारले जातील. शक्यतो इकॉनॉमिक्स करत असताना ज्या सध्या चर्चेत घटना घडामोडी आहेत त्या कोर पार्ट मधून करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्याबद्दल एखादा अहवाल आलाय का, नीती आयोगाचं मत काय आहे, भारत सरकारचं मत काय आहे, राज्य सरकारचं मत काय आहे, त्याच्याबद्दल नवीन काय घडतंय का, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग तो विषय कोर पार्ट मधनं कव्हर करायचा आहे. पुस्तक मी तुम्हाला शेवटी सांगतोय. चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी. चालू घडामोडी करत असताना
कमीत कमी 1 वर्षाच्या म्हणजे 12 महिन्याच्या आणि जास्तीत जास्त 15 महिन्याच्या चालू घडामोडी करणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही चालू घडामोडी करू नका. प्रश्न मागे गेले तर ते जगातल्या सगळ्याच पोरांचे चुकतील, तुमचेही चुकतील. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. याच्यासाठी सुद्धा मी पुस्तक सांगतोय. बघा इथे त्यांनी सामान्य विज्ञान म्हटलंय. प्रिलिम्सला सामान्य विज्ञान आहे, जनरल सायन्स आहे, टेक पूर्व परीक्षेला करायचं नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र फिजिक्स, रसायनशास्त्र केमिस्ट्री, प्राणीशास्त्र झूलॉजी, वनस्पतीशास्त्र बॉटनी, आरोग्यशास्त्र हायजीन. तर या तुम्हाला 5 घटकांचा अभ्यास जो आहे तर सामान्य विज्ञानामध्ये करायचा आहे. 26 मधल्या परीक्षा बघितल्या पूर्व आणि मुख्य 2026 या वर्षात झालेल्या, त्या मानानं सायन्स या वर्षभरात त्यांनी सोपं विचारायचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे सायन्सचे पीवायक्यू जर बघितले तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. बरोबर, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अंकगणित, त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादी, आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आपल्याला करायचे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक विषय मी मागे ठेवलाय, त्याचं नाव आहे पॉलिटी किंवा राज्यशास्त्र. राज्यशास्त्राबद्दल काय करायचं आणि काय नाही करायचं हे मात्र तुम्हाला तिथं सांगण्यात आलेलं नाही. पण त्याच्यात काय करायचं, काहीच नाही करायचं का, करायचं. काय काय करायचं या पॉलिटीमध्ये, काय काय करायचं बघा. एक भारतीय राज्यघटना हे लिहून घ्या. भारतीय राज्यघटना तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घटनात्मक प्रक्रिया करायची आहे. घटनात्मक प्रक्रिया करायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पंचायती राज करायचा आहे. म्हणजेच काय 73 आणि 74व्या घटनादुरुस्ती. 74व्या घटनादुरुस्ती एवढी महत्वाची नाही, वरवरून तुम्ही केली तरी चालेल, परंतु 73वी घटनादुरुस्ती त्याच्यातल्या त्याच्यात ग्राम प्रशासन की जिथं या तलाट्याचा संबंध येतोय, गेलं या तलाट्याचा संबंध येतोय, तर अशा गोष्टी आपण तुम्ही त्या बाजूने करू शकता. परंतु ही जी ग्रुप सी ची प्रिलिम्स होणार आहे तर ती फक्त तलाट्यासाठी होणार नाही, 9, 10, 14 संवर्गासाठी हा पेपर होणार आहे. त्याच्यामुळे मग स्पेसिफिक तलाठी भरतीचा आम्ही वाचून गेलोय आणि तो प्रश्न तिथे येईल ही अपेक्षाच ठेवू नका. एखादा दुसरा प्रश्न आला तरी येऊ शकतो, नाहीतर येणारही नाही तलाट्यावरती प्रश्न. तलाट्याचं नवीन नाव काय आहे, ग्राम महसूल अधिकारी वगैरे ते म्हटलं जातं, तरी ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. राज्यशास्त्राच्या बाजूने तुम्ही एवढं करणं अपेक्षित आहे. तर हे 8 विषय जे आहेत तर ते तुम्हाला पूर्व परीक्षेच्या बाजूने करायचे आहेत 100 प्रश्नांसाठी. म्हणजे इतिहासावरती 10 प्रश्न असतात, जिओग्राफीवरती 10 प्रश्न असतात, अर्थव्यवस्थेवरती 15 प्रश्न असतात, चालू घडामोडीवरती 15 प्रश्न असतात, राज्यशास्त्राचे 15 प्रश्न असतात, सामान्य विज्ञानाचे 15 प्रश्न असतात, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचे मिळून मॅथ्स रिजनिंगचे 20 प्रश्न असतात. असे 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नाला 100 गुण आहेत आणि मग त्याच्यावरती आधारित तुमचं मेरिट लागणार. जर का तुम्ही लईच चुकला तर मग तुमचं निगेटिव्ह मार्किंग ही कन्सिडर केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही आता पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघा. आता मुख्य परीक्षा बघू. तलाट्याची मुख्य परीक्षा कशी होईल तर ती अशी होईल. 2 पेपर असतील, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश 50 मार्काला मराठी, 50 मार्काला इंग्लिश, त्याचे 200-200 गुण 200-200 तुम्हाला असल्याचं, सॉरी 100-100 असल्याचं दिसेल. हे 200 प्रश्न. आणि मराठीचा कालावधी 12वी पर्यंत आहे, इंग्लिशचा कालावधी पदवीपर्यंत आहे. मराठीचा पेपर मराठीमध्ये असेल, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये असेल आणि ह्या दोन्हीसाठी मिळून 1 तास कालावधी आहे. तर 1 तास नाही, हा 1च तासाचा कालावधी आहे. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा पेपर आहे सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग, करंट अफेअर्स आणि प्रिलिमचे बाकी सब्जेक्ट सगळे इन्क्लूड आहेत. याचबरोबर टेक, कायदे आणि इन्व्हायरमेंट हा इथं तुम्हाला ऍड ऑन झाल्याचं दिसेल. 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, पदवी आहे, मराठी आणि इंग्रजीत पेपर असेल, 1 तासाचा कालावधी आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे इथंच निगेटिव्ह मार्किंग आहे. जर का चुकला तुम्ही 4 प्रश्न तर तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंगला सामोरं जावं लागणार आहे. बाकी निगेटिव्ह मार्किंग किंवा नकारात्मक गुणदाना पद्धती जे प्रिलिम्सला होतं तेच ऍज इट इज इकडे तुम्हाला लागू झाल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे इथं काही विशेष नाहीये. आता इथं मात्र प्रश्नपत्रिकांची संख्या 2 आहे. म्हणजे मेन्सचे तुमचे 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे लँग्वेजचा 200 गुणांचा 100 प्रश्न. दुसरा पेपर आहे जीएसचा 100 प्रश्न 200 गुण. अशी मुख्य परीक्षा जी आहे तर ती 400 गुणांची होईल आणि तुमचा जो फायनल किंवा अंतिम रिझल्ट लागेल तर हा 400 गुणांवरती आधारितच लागेल. इथं पूर्व परीक्षेचे गुण कन्सिडर केले जाणार नाहीत. हे जे घटक देतात त्यांना माहित आहे, परंतु जे पहिल्यांदाच तलाठी भरती देणार आहेत हे त्यांच्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. तर इथं 1 तास नाही, इथं 1च तास वेळ आहे. बरोबर. 1 तासात तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि गुण याचे 200 आहेत. 200 नाहीत, फक्त 200 गुण आहेत, हे लक्षात ठेवा. अशी मेन्स जी आहे किंवा मुख्य परीक्षा जी आहे तर ती 400 गुणांची होणार आहे. मग तुम्हाला जे 400 पैकी जे मार्क पडतील त्याच्यावरूनच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. मग तलाठी मिळेल, क्लार्क मिळेल, टॅक्स असिस्टंट मिळेल की उद्योग निरीक्षक मिळेल, हे 400 पैकी मिळणाऱ्या गुणांवरती ठरवलं जाणार आहे. आता हा मुख्य परीक्षा पेपर 1 चा अभ्यासक्रम म्हणजेच लँग्वेजचा पेपरचा अभ्यासक्रम पेपर 1 त्याच्यामध्ये मराठी
50 प्रश्न आहेत आणि याला 100 मार्क आहेत. इंग्लिश 50 प्रश्न आहेत आणि याला 100 मार्क आहेत. असा हा जो पेपर आहे तर हा 200 मार्कांचा पेपर असेल. पेपर 1 मराठीमध्ये ते सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरं. 5 प्रश्न उत्तरावरचे असतात मराठी आणि इंग्लिशला. इंग्रजीमध्ये ते कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयटम्स आणि फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. पुन्हा याच्यावरती 5 प्रश्न तुम्हाला असल्याचं पाहायला मिळतं. असे मराठीचे 50 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न, असे 200 मार्कांना 100 प्रश्न पेपर 1 मध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, मराठी इंग्लिशचं ग्रामर आणि होकॅब याच्यावरती आधारित पेपर 1 जो आहे तर तो असणार आहे. बाकीच्या पोरांना माहित आहे, हे नवीन लोकांसाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, पेपर 1 संपला विषय, एवढंच करायचं आहे. त्यामुळे पेपर 1 ची तुम्ही तयारी करायला पाहिजे. आता हा पेपर 2 आहे. हा पेपर आहे जीएसचा. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला प्रिलिम्स मधले विषय ह्याच्यामध्ये भरपूर सारे दिसत असतील. आता जे दिसत नाही मी तुम्हाला ते सांगतो. सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलन, उमेदवार किती लवकर वाचकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी. चालू घडामोडी हे आपण प्रिलिम्सला केलेस, जागतिक तसेच महाराष्ट्र भारतातील. अंकगणित आणि सांख्यिकी, सांख्यिकी नावाचा एक नवीन पोर्शन जो आहे तर तो मेन्सला ऍड होतोय. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 ऍक्ट करायचे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे 2 कायदे जे आहेत ते कायदे तुम्हाला इथं करायचे आहेत. आता इथं मात्र पॉलिटिक किंवा राज्यशास्त्राचं विस्तृतपणे विश्लेषण त्यांनी इथं दिलंय. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी घटकांचा इथं अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्व, घटनेची महत्वाची कलमं, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य म्हणजेच सेक्युलर स्टेट, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, अधिकार आणि कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्याचे सदस्य, अधिकार, कार्य आणि कर्तव्य आणि वेगवेगळ्या विधी समित्या इत्यादी घटकांचा अभ्यास जो आहे तर तुम्हाला पॉलिटीसाठी मेन्ससाठी करायचा आहे. पुन्हा इथं पॉलिटीचे 15 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्वाच्या व्यक्तींचं कार्य म्हणजे समाज सुधारकांचं कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. पुन्हा इतिहासाचे तुम्हाला इथं 10 प्रश्न असल्याचं पाहायला मिळतंय. आलं लक्षात? हा इतिहासाचा अभ्यास तुम्हाला एवढाच करायचा आहे. हे टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतो. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा फिजिकल, ओके, प्राकृतिक इथे शारीरिक झाले, भूगोल व मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, त्याच्यामध्ये खनिज आणि वनसंपत्ती, मानवी आणि सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्याचे स्थानांतरण, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्याचं उगम, इष्टस्थाना म्हणजे डेस्टिनेशन, परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न. आणि याच जॉग्राफीमध्ये पर्यावरण ऍड होते, मानवी विकास आणि पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक संपत्ती संरक्षण, विशेषतः वन संरक्षण, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र पातळीवरील संस्था आणि संघटना, या दोन्ही घटकांवरती मिळून 10 प्रश्न आहेत. 2026 मध्ये एन्व्हायरमेंटचं वेटेज वाढल्याचं दिसतंय. मेन्सला एन्व्हायरमेंट मध्ये 10 पैकी 6 प्रश्न पर्यावरणाचे, लक्षात ठेवा. त्यामुळे पर्यावरण हे जे टॉपिक दिलेत याच्या बाहेर तुम्ही काहीच करू नका, एवढेच टॉपिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रिलिम सारखं तुम्हाला इथं फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी करायचं आहे. आता इथं मात्र तुम्हाला रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ऍप्लिकेशन, याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, किंवा थोडक्यात हा जो पार्ट आहे तर याला आपण टेक असं म्हणू. सायन्सचे 12 प्रश्न असतात आणि टेकचे 8 प्रश्न, असे 20 प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती मेन्सला विचारले जातात. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हे लक्षात ठेवा. या पार्टसाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आणि शेवटचा आहे इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था असे 2 पार्ट पडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सब 9 टॉपिक 13 टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा इकॉनॉमिक्सचे इथं तुम्हाला जे आहेत तर ते 15 प्रश्न पाहायला मिळतात. इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे 20 प्रश्न, भूगोल आणि पर्यावरणाचे 10 प्रश्न, इतिहासाचे 10 प्रश्न, पॉलिटीचे 15 प्रश्न, या कायद्याचे 3 प्रश्न, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी याचे 22 प्रश्न आणि चालू घडामोडींचे 10 प्रश्न, असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला दिसतील.
आणि याच्यासाठी गुण आहेत 200 आणि हा असा 200 गुणांचा पेपर 2 आहे, जो तलाठीसाठी मेन्सचा दुसरा पेपर आहे. पहिला पेपर सांगितलं, दुसरा पेपर सांगितलं, त्याच्यातला अभ्यासक्रम मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता पुढं. आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्याबद्दल मला सगळ्यात जास्त फोन आणि मेसेज आले ते म्हणजे बुक लिस्ट, कशासाठी काय वाचायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं राज्यशास्त्र किंवा पॉलिटीसाठी पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे हे माझंच पुस्तक आहे. वन ऑफ द बेस्ट पुस्तक मी बनवलेलं म्हणून सांगतोय, एवढ्या हक्काने सांगतोय. ते पुस्तक वाचा, त्याच्या बाहेर तुम्हाला पॉलिटीसाठी काही करण्याची गरज पडणार नाही. भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल त्या नोट्स आहेत कन्व्हर्नमेंट ऑफिशियलच्या, ह्या आपल्यावाल्या नोट्स आहेत. बिंदास्तपणे तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा. जॉग्राफीसाठी एवढंच करा, त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश केलेला आहे. पर्यावरणाचा अभ्यास करताना त्याला थोडासा करंट घडामोडीचा टच द्या, जॉग्राफीचा तुमचा विषय संपेल. अर्थशास्त्रासाठी तुम्ही काय करायचंय, अर्थशास्त्रासाठी भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे यांचं हे पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता, बेस्ट पुस्तक आहे. इतिहासासाठी सगळं काय करायचंय, इयत्ता मी स्टेट बोर्ड इथं दिले नाहीयेत, कारण तुम्ही ऑलरेडी स्टेट बोर्ड वाचलेले आहेत असं मी गृहीत धरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. भारताचा इतिहास त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये तुम्हाला भारताचा इतिहास पाहायला मिळतोय आणि भाग 2 मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पाहायला मिळतोय. समाधान महाजन यांचं हे पुस्तक आहे. याच्या अगोदर इतिहासाचं इयत्ता 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. ते ई बालभारती नावाच्या वेब पोर्टलवरती उपलब्ध आहे किंवा मार्केटमध्ये कुठल्याही झेरॉक्स सेंटरमध्ये त्याच्या तुम्हाला काय मिळतील, झेरॉक्स मिळतील, तर ते तुम्ही वाचा. चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड इयरबुक आहे आणि सीएमओच्या हँड रिटन नोट्स आहेत. वन ऑफ द बेस्ट सोर्स मार्केटमधला सध्या आहे. आता जी ग्रुप सी ची मेन्स झाली तर 10 पैकी 9 प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत आणि आपल्या पॉलिटीच्या पुस्तकातून 15 पैकी 14 प्रश्न पॉलिटीच्या पुस्तकातून तुम्हाला कव्हर झाल्याचे दिसतील. हे मी नाही सांगत, पुस्तक एकदा चाळून बघा. हे एवढंच चांगलं पॉलिटी PYQ पल्स हे जे पुस्तक आहे तर मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी तानाजी इंगोले सरांची बॅच आहे किंवा जे तुम्हाला बेस्ट एज्युकेटर वाटतील अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा सांख्यिकीसाठी तर त्यांची तुम्ही बॅच करू शकता. मॅथ्स रिझनिंग लेक्चर बघून, व्हिडिओ बघून सुटणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी प्रॉपर प्रॅक्टिसच करावी लागेल. मेन्सला 22 प्रश्न आहेत, प्रिलिम्सला 20 प्रश्न आहेत, म्हणजे निम्मे 25% पेपर ह्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेवरती जर का सेट होत असेल तर याचं महत्व अनन्यसाधारण आहे. कंबाईन करत असताना जर का तुम्हाला मॅथ्स रिझनिंग जमलं तर समजायचं तुम्ही पास झाला आणि नाही जमलं समजायचं नापास झाला, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी भीती नाही घालत, हा रिअलिटी चेक आहे आणि हीच त्याची रिअलिटी आहे. त्याच्यानंतर विज्ञानासाठी सामान्य विज्ञान सचिन बस्के यांचं पुस्तक आहे किंवा सिद्धार्थ डावकर सरांचं सुद्धा एक पुस्तक आलेलं आहे, तेही तुम्ही वाचू शकता किंवा ते तुम्हाला वाचता येईल. ओके, ते पुस्तक वाचा. कायद्यासाठी मूळ कायदे करा आणि PYQ करा, याच्या पलीकडे काही करायचं नाही. कायद्यासाठी कोणाची बॅच घेत बसू नका. घ्यायचे असेल तर ते शॉर्ट ड्युरेशन जर का असेल तर मीच आपली एक PDF आहे, ते ॲपवरती उपलब्ध आहे, टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहे. अगदी 2011 पासून 2025 पर्यंत जेवढे कायद्यावरती प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न मी तुम्हाला आपल्या पॉलिटी बाय वैभव शिवडे या टेलिग्राम चॅनलवरती किंवा VJC स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून देतोय, तुम्ही ते वाचू शकता. त्याच्यानंतर GIS, GPS, ICT आणि रिमोट सेन्सिंगसाठी स्टेट बोर्ड, एक स्टेट बोर्डचं डेडिकेटेड ICTचं पुस्तक आहे, कमी पानांचं आहे, ते वाचा. 11वी आणि 12वीची NCERT आहे, त्याच्यातली शेवटची 41 पानं आहेत, म्हणजे 80 पानं आणि PYQ आणि याला टच द्या करंट अफेअर्सचा, बस. याच्या पलीकडे याच्यावरती काहीही करण्याची गरज पडणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्यावरणासाठी PYQ आणि चालू घडामोडी करा. मराठीसाठी संपूर्ण मराठी व्याकरण बाय लक्ष्मण चौधरी सर, तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. इंग्रजीसाठी महेश पाटलांच्या क्लास नोट्स आहेत, ते वाचा. मराठी आणि इंग्लिशसाठी जर का तुम्हाला बॅचेस वगैरे लावायच्या असतील शक्यतो त्या ऑनलाईन लावा, ऑफलाईन जात बसू नका, त्याच्यात तुमचा वेळ जाईल. हे माझं मत आहे. म्हणजे जर का तुम्हाला ऑफलाईन गेल्यानंतर चांगलं वाटत असेल तर तुम्ही जावा, पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की ऑफलाईन गेल्यानंतर आपला वेळ जाणार आहे तर बिनधास्तपणे या सगळ्या बॅचेस ऑनलाईन घ्या. आता इथून पुढे दिवस कमी आहेत आणि जर का तुम्हाला बॅचेस लावायचे असतील तर ऑफलाईन न लावता ऑनलाईन लावण्याचा प्रयत्न करा. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ज्या काही 2-3 गोष्टी तुम्हाला अवांतर सांगणार आहे त्या तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतंय. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, एक प्री आणि मेन्स मध्ये कालावधी खूप कमी आहे. म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स याच्यातला कालावधी खूप कमी आहे. म्हणजे प्री झाल्यानंतर शक्यतो तुम्हाला 90 दिवसांचा कालावधी मिळतो, आता तो कालावधी फक्त 58 दिवसांवरती आलेला आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, तर प्री आणि मेन्स आपल्याला सोबत त्याचा अभ्यास करायला लागणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर का तुम्ही एक दिवस डिवाइड केला तर त्याच्यातला निम्मा दिवस मराठी आणि इंग्लिश यासाठी द्या आणि निम्मा दिवस GS साठी द्या. GS करत असताना दररोज एकच सब्जेक्ट घ्या, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स दररोज ठेवा. जर का तुम्ही हे असं नाही केलं तर प्रिलिम्स नंतर मेन्ससाठी 58 दिवसात मेन्स पूर्ण होणार नाही. म्हणजे ज्यांनी अगोदर 4-5 वेळा मेन्स दिली आणि ती पुन्हा मेन्सला क्वालिफाय होत असतील तर त्यांच्या दृष्टीने ते मेन्स क्वालिफाय होऊ शकतात, परंतु
पहिल्यांदाच करताय मला तलाठी व्हायचं आहे असं जर का तुमच्या डोक्यात असेल तर प्री आणि मेन्स तुम्हाला सोबत करावे लागणार आहे. त्याच्याशिवाय आता तुम्हाला पर्याय नाही, गत्यंतर नाही. सगळ्यात महत्वाचं, आता जर का तुम्हाला मेन्सच्या बाजूने नाही काय करता आलं तर आपण तुम्हाला क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय, बरोबर, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर त्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. मेन्सच्या बाजूने त्या क्वेश्चन पेपर तरी बघत चला. म्हणजे नक्की मेन्सची डिमांड काय आहे, मेन्सला काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, कुठून विचारलं जातं, याची तुम्हाला बेसिक आयडिया येऊ शकते, बरोबर. तर अशा रीतीनं तलाठी भरती संबंधी जे काही तुमचे डाऊट्स होते तर या लेक्चरच्या माध्यमातून ते सांगायचं राहिलं. 25 ऑक्टोबरला याची प्रिलिम्स आहे आणि 27 डिसेंबरला याची मेन्स आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे या 2 महिन्यात तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3च महिने आहेत आणि वर्षाच्या शेवटातले ते 3 महिने आहेत. त्याच्यामुळे 2026 संपता तुमच्या हातात काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटतंय. त्या बाजूने माझी काय मदत लागेल तर त्यासाठी आम्ही करायला तयार आहोत. बिनधास्तपणे कॉल मेसेज करा. खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुमचे डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती आपण काम करूया. तुर्तास आता आपण इथं थांबूया. जी लोक डेडिकेटली तलाठी या पदासाठी थांबली होती तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा. त्यांनाही सांगा आणि ही संधी आहे तर याचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. तुर्तास आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.